असते पुण्याला. हा. सासऱ्यांना इथं सोडायला आलतो साताऱ्यात. म्हणजे ते मेहुणा आला त्याला ते घेऊन गेला इथनं कोल्हापूरला. अच्छा अच्छा अच्छा. आता आलोय तर म्हटलं बघून येऊ. परत जाऊ म्हटलं. काय भारी 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 भारी. हाय गाईज, सकाळी आम्ही जो किल्ला सैर केला तो होता सज्जनगड आणि आत्ता आम्ही सेकंड किल्ला करतोय तो म्हणजे अजिंक्यतारा. आणि हा तुम्ही बघू शकता, आत्ता आम्ही तुम्हाला दाखवतो तो अजिंक्यतारा किल्ला. आणि हा सगळा तुम्हाला पठार दिसतोय म्हणजे बाहेरचा सगळा हा बघा, तो पूर्ण सातारचा व्ह्यू आहे. पूर्ण हा सातारा आहे, हा बघू शकता तुम्ही सातारा. आणि हा बघा अजिंक्यतारा किल्ला, हा बघा समोर तुम्ही बघू शकता. हा अजिंक्यताराच्या पायऱ्या चढतोय आता, हा तुम्ही बघू शकता हे बघा. आणि तेव्हा तुम्ही हरवून जाईल की यायला पाहिजे आपल्याला अजिंक्यतारा बघायला. खूप भारी खूप भारी. हल्ली आता बघायला गेलं तर सगळं तुटलेलं आहे, पण काही अवशेष अजून पण जिवंत आहेत. शिवराय ह्या किल्ल्यावर दोन महिने तरी राहिले होते असं आम्ही ऐकून आहे. तर आता बघूया गड किल्ल्यावर काय काय अवशेष बाकी आहेत. ठीक आहे, ओके. आता जिथे आपण अजिंक्यतारा किल्ल्यावर आलोय तिथे आपल्याला हा दिसून आला परफेक्ट, म्हणजे त्या काळचा चुन्याचा घाणा. हे बघा, ते तुम्ही बघू शकता. हे बघा, हा बघा चुन्याचा घाणा, हे जातं. हे बघा त्या काळचं हे जातं. हे असं चुन्याचा घाणा पहिला त्या काळी फिरवायचा. हा आम्ही म्हणजे ऑनलाईन रील्स वगैरे युट्यूब वगैरे असं बघितलं होता, इंस्टाला वगैरे आपण छायाचित्र बघितले होते याचे. तर आम्ही आता समोरच तिथे आलो आहोत. ते खूप भारी वाटतं. समोर फोटोमध्ये बघण्यामध्ये वेगळी मजा आहे. आणि परफेक्ट. इथे महाराजांच्या किल्ल्यावरती आपल्या अजिंक्यतारावरती समोरासमोर बघण्यामध्ये खूप वेगळी एक म्हणजे मजा आहे पूर्ण. समोर तुम्ही पण एक दिवस या आणि इथे भेट द्या. खूप भारी आहेत. चुना हे आहेत, हो, चुनाचा घाणा, चुन्याचा घाणा. पण आम्ही रील्स मध्ये आणि याच्यावर युट्यूबवर बघितला होता, त्याच्यापेक्षाही सुंदर म्हणजे आणि खूप मोठा दिसतो याच्यामध्ये. खूप मोठा. आणि आता राजवाड्याकडे आपण निघालो आहोत. त्याच्याच बाजूला एक राजवाडा आहे आपला महाराजांचा. ओके, तो तिकडेच निघालो आहोत आपण. बघूया, चला आता राजवाड्याकडे जाऊयात. आता आम्ही चाललोय राजवाड्याकडे. म्हणजे आता छत्रपती आपले महाराज 2 महिने इथे राहिले होते ते असं आपण ऐकून होतो. पण आता त्यांचा राजवाडाही आपला एका माणसाने सांगितलं की पुढे राजवाडा पण आहे. तर आता आम्ही तो राजवाडा पण बघायला चाललोय. एक दादा बोलला आम्हाला की पुढे ते राजवाडा आहे, तो पण पाहून घ्या. तुमच्या युट्यूब वाहिनीला वरती प्रक्षेपण करा. तर आम्ही तो पण तुम्हाला दाखवू. तुम्ही आमच्यासोबत कायम जोडले राहा, हीच आमची अपेक्षा करतो. कम्प्लिटली व्हिडिओ बघत राहा. होतं मित्र, इथे फुलं बघा, फुलं एकदम मस्त आले. खूप छान. इथे व्हाईट फ्लावर्स आलेले आहेत. व्हाईट फ्लावर एकदम मस्त आले. बघूया, आपल्याला जाता आलं तर आपण जाऊया. नाही आतमध्ये सध्या आपल्याला एंट्री नाही आहे, गेट बंद केला त्यांनी, त्या लोकांनी. तर आपण आता इथे बॅनर टाकलं. काय काय बघा आतमध्ये जाऊन उद्या पोलीस वगैरे असतील. बघावं तर लागेल, नाही तर आपल्याला माहिती कसं पडणार. आपण आपल्या ओके, जे आपल्याला लेट्स सी गाईज, बघतील. जाऊनच बघूया आपण. चला या. अच्छा, पोलीस काय बरं आहे ना? ठीक आहे, चालतंय. आम्हाला वाटलं की दुसरं कुठे राजवाडा कुठे पुढे आहे का? म्हणजे इथून असं वरती जायचं का? इथून असं खाली? आम्ही मुंबईवरून आलोय, सज्जनगड करून. आता हा दुसरा ठिकाण करतोय आता. चालेल, इकडे आहे ना? किती अंतरावरती? हे काय आहे? हे अरे खूप जुनं काहीतरी आहे रे, खूप जुनं आहे. हे बघा गाईज, आतमध्ये घर आहे, खूप जुनं आहे. त्याला लॉक पण आतमध्ये दिसते बघा आपल्याला इथून, तुम्ही बघू शकता. आणि हा एक मोठा गेट आहे इथे. खूप मोठा गेट आहे. हा अजिंक्यतारा किल्ला आहे. हा बघा, हे बघा, खूप मोठा गेट आहे आपला. आणि खूप मोठं. ओके, आता आम्ही खूप लांब चाललो आणि राजवाडा एवढं लांब आहे, मला म्हणजे हेच वाटतंय. पुढे घोडा शौचालय ते पण रायगडावर. मला एक सांगण्याची अत्यंत चांगली बातमी सांगतो तुम्हाला. आतुरता आहे.
ते खरंच सांगतो की ते आपल्या गडकिल्ल्यावरती शौचालय बांधलेलं आहे. उद्या दाखवर शौचालय. हे बघू शकता तुम्ही आपलं शौचालय. म्हणजे ते प्रदूषण घाण वगैरे नाही आहे. ते पूर्ण रायगड चांगला आहे. पण हे समोर काय दिसतंय आपल्या किल्ले अजिंक्यतारा व मंगळाई हा देवी. देवी आहे. काय मंगळाई देवी? पण हे राजवाडा कुठे आहे? हे रस्ते मंगळ- जातात कुठे? हा? हे रस्ते जातात कुठे? हे काय समोरचं थांब जरा आधी बघायला लागेल आपण हाच तिथे वाड आहे. जाऊ. हे बघा गाईस, हा आपल्याला समोर दिसते ते बघा. हे आहे किल्ले अजिंक्यतारा व मंगळाई देवी. अरे पण आतमध्ये एवढं काय आहे का तिकडे? थँक्यू फॉर वॉचिंग. राजदर कुठे आहे? राजसुधर राज सदर श्रीमंत योगी प्रतिष्ठान. काहीच इकडे आहे गाईज. इकडे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काय वाचत जाऊ तो. राज सदर श्रीमंत योगी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नोंदणी क्रमांक आहे. ओके आणि तो नाणे चालेल, टकसाळ. हे आता हे आपण राज दरबार दाखवूया आपण. राज सदर. ओके राज सदर आता आपण बघूया. किल्ले अजिंक्यतारावरती राज सदर. ऑलरेडी तिकडे आहे रे. 100% मोबाईल 100% मोबाईल. झाड आहे ते मऊ कुठे आहे तो? मला वाटलं मऊ. ते मऊ आहे झाड आहे. ऑलमोस्ट सगळं तुटलेलं आहे काय. हे बघू शकता तुम्ही. आता आपण चाललोय म्हणजे हा त्रास सदरच वाटतोय मला किल्ले अजिंक्यतारावरती. हे बघू शकता तुम्ही किल्ले अजिंक्यतारावर चालला आहे. हो, पुढे जाऊया. आहे का नाही काय तिकडे ते देऊळ कसं दिसतं? हा महाराजांचं राज्यच होतं काय? पुढे काय असेल तिकडे पुढं? कुठल्या? नाही रे. मोठा आहे आपला अजिंक्यतारा. इथे ते नावच सापडत नाही अजिंक्यताराचं. कारवत जास्त दिसत. ठीक आहे चालेल. थँक्यू. ठीक आहे चला आता आपण ते नाव शोधाय बघा. बघायचं आपल्याला. ठीक आहे. आणि हा बघा म्हणजे इथून सगळे म्हणजे असे हे तोफगोळे सगळे असे मारायचे. तर ही जागा अशी असते. ठीक आहे. आणि ही पहिल्या दरवाजाच्या बुरुजावर चाललो होता. इथून तेल गरम तेल वगैरे असं खाली फेकायचे. तेव्हा ते म्हणजे शत्रूवर पडायचे. शत्रू पडायचे खाली. त्यासाठी ते केलेलं आहे. आता आम्ही आलोय पहिल्या दरवाजाच्या बुरुजावर. ओके हे बघा छान आहे. हा खूप भारी आपला आहे वाटतंय. राजधानी सातारा. संध्याकाळच्या वेळी इथे आलो तर खूप गाव. खूप खूप छान वाटतं. खूप हे राजधानी सातारा आहे. हे आपलं आहे गाव. आणि आपलं हे गाव आहे. आता उद्या बस चला खूप छान. आम्ही भरपूर एक्सप्लोर ऑलरेडी केलं. थकलोय. 2 ट्रेक आज केले. ऑलरेडी आम्ही खूप थकलोय. लई म्हणजे आज खूप थकलोय. मी कधी 2 ट्रेक केले नाही पण आज 2 ट्रेक फायनली आज केले. ह्याचा तर पहिलाच ट्रेक आहे आणि फायनली 2. आतून त्याचे व्हिडिओ वगैरे स्टोरी वगैरे पहा. तो इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह असतो. ओके थँक्यू. ओके आता आलो आम्ही अजिंक्यताराचा बाहेर. ओके चला तर आता अजिंक्यतारा खूप छान वाटलं. अजिंक्यताराला भेट दिली आज आम्ही. खूप खूप भारी वाटलं. खूप भारी वाटलं महाराजांचा. परत एकदा आलो तर परफेक्ट असं लिहिलंय म्हणजे की
कारण शिवभक्त तोच जो गड स्वच्छ ठेवतो. तर गडावर कोणी खरंच. कचरा वगैरे असं काही टाकू जे नका. पण कोण गडावरती येईल त्यांनी स्वतःहून काळजी घ्या की हे बॉटल वगैरे गडकिल्ले असतील आपलेच आहेत. पाण्याची. महाराजांचे गडकिल्ले म्हणजे आपलेच आहेत गडकिल्ले. गड किल्ल्याचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. अपडेट पण चालू आहे गडकिल्ला. गड किल्ल्याचं काम ऑलरेडी चालू आहे. गड संवर्धन ऑलरेडी चालू आहे हे तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही बघू. खरं म्हणायचं तर पहिल्यापासून आता खूप अपडेट झालेलं आहे. इथे बघा. पूर्ण रंगरंगोटी झालेली आहे. काम चालू आहे. महाराजांच्या मावळ्यांचे वगैरे पूर्ण छायाचित्र पेंटिंग मध्ये साहेब पण काढलेले आहोत बघा. मला हे बघा वाटतं हे एसाची कंग आहेत. यशाची कंकच असतील बाबा. बरोबर बोलतो तू. यशाची कंकच असतील हे. असे ऑलरेडी गड संवर्धन झालेलं आहे. म्हणजे काम चालू आहे. जास्त करून पेंटिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे. पेंटिंग फक्त कम्प्लीट झालेलं पण गड संवर्धन अजून तरी म्हणजे आणि आम्ही बघितला खरं सांगायला गेलं तर कमी काम झालेलं आहे. जास्त काम काहीच नाही झालेलं आहे. या आणि उद्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. 2 किलोमीटर चालायचं आता. खरंच काय आता आम्ही आपलं राजधानीमध्ये अजिंक्य तारा पाहिला. आता घरी जायची वेळ आली तर आता निघालो तर पूर्ण दमलो आहे. बॉडी पूर्ण आता थकलेली आहे. तर आता 2-2.5 किलो पूर्ण परत खाली उतरावं लागेल आम्हाला. 2-2.5 किलो आहे. 2-2.5 किलोमीटर पूर्ण चालायचं आता खाली जायचं. बरोबर बोलतो. येताना 2-2.5 म्हणजे किलोमीटर. येताना गाडी भेटली म्हणून आम्ही आपलं नशीब. पण आता जाताना गाडी आणि आज खरं बोलायला गेलं तर तुम्हाला सांगायचं एक माझा आनंद वाटतो की आमचा आज सर खरंच गुडलक होता. आम्हाला त्या लोकांनी खूप सपोर्ट केला. जे पण येईल ते आम्हाला पिकअप करत होते. ड्रॉप पण केलं. हो ना तेच की ड्रॉपच Drop केलं, बरोबर. जे पण आम्हाला भेटले त्याने ड्रॉप केला आम्हाला.